उन्हात पुन्हा पलाय. उन्हाच्या तापाने मोठातले वृक्ष कटवटतात. दगडही उलटतात. पण मामंजी तर मनुष्य प्राणीच होते. पत्नी वियोगाच्या प्रखर तापाने त्यांचे हृदय उलू लागले. आपल्याच अविचाराने हा प्रसंग आपल्यावर ओढावला हे पाहून त्यांचे अंतःकरण पश्चातापानं दग्ध झाले. ते नेहमी विचारमग्न दिसू लागले. बायको गेल्यावर त्यांच्यावर मोठा कठीण प्रसंग ओढावला. टिळकांचे मन तर फारच गांगारून गेले. त्यांच्या दुःखाला पारावर उरला नाही. न माथुः परमदेवतम अशी त्यांची आपल्या आईबद्दलची वृत्ती अगदी पहिल्यापासून होती. आईच्या ऐवजी दादा गेले असते तर किती चांगले झाले असते, असे ते अगदी उघड उघड म्हणत. तिने शेवटी रामाचा धावा केला. आपले नाव सुद्धा घेतले नाही म्हणून रामाने तिला नेलं. आपणही तसेच करावे, मग आपणही तिच्या मागे जाऊ. पण मग माधवाचा कोण सांभाळ करील, असे नाना प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालीत होते. मामंजींनी टिळकांना त्रास देण्याचे सोडले व टिळकांनीही त्यांच्या खोड्या करण्याचे सोडले. पण टिळक मनातल्या मनात एका मोठ्या विचारात गढून गेले होते. वडिलांच्या येथून निस्तवायचे व स्वतःचा चरितार्थ स्वतः चालवायचा असा त्या लहानशा डोक्याने घेतले. पण ते त्यांनी कोणाला बोलून मात्र दाखवले नाही. आपल्या पत्नीची हाडे गंगेत पडावी असे मामंजींना वाटू लागले. त्र्यंबकेश्वरला जाऊन क्रियाकर्मानंतर करावे असा बेत ठरला. मोखाड्याहून त्र्यंबकेश्वर हेच क्षेत्र जवळ आहे. महादेव भाऊजींना तेथेच शेजाऱ्यांकडे ठेवण्याचे ठरवले व टिळकांना बरोबर नेण्याचे ठरले. महादेव भाऊजींची कपडे सासूबाईंनी बरोबर आणलेले बोचक्यात होते. मामंजींनी ते बोचके सोडले. त्यात कपड्यांबरोबर त्यांना एक जडशी गाठोडी सापडली. ती अडीच अडचणीसाठी सासूबाईंनी बाजूस टाकलेले 100 रुपये मामंजींना सापडले. ते पैसे पाहून तर त्यांना फार दुःख झाले. हर हर, आपल्या उत्तरक्रियेसाठीच हे पैसे तिने ठेवले होते असे म्हणून ते ओक्साबोक्षी रडू लागले. त्र्यंबकेश्वरीची टिळक व मामंजी आले. तेथील सर्व विधी आटोपल्यावर मेहुण्याच्या स्वाधीन मुलेबाळे करून आपण मोकळे व्हायचे असा मामंजींचा बेत होता व त्यांनी बेडेकरांना मोखाड्यास बोलवून ठेवले होते. टिळक मनात म्हणत होते, मामा आले म्हणजे सखाराम व माधव यांची सोय खात्रीने होणार. तेव्हा आता आपल्याला कसली काळजी नाही. मामांच्या बरोबर त्यांच्या घरी गेलो तर आपल्याला वारंवार आईची आठवण होऊन रडू येणार. तेव्हा आता आपण आपली सोय दुसरीकडे बघावी. त्यावेळी टिळकांचे वय 11-12 वर्षाचे असेल. रात्री सगळी निजाणीज झाल्यावर टिळक हळूच उठले व पळून गेले. मामंजी सकाळी उठून पाहतात तो कोठे जागेवर आहेत. पुन्हा हा प्रकार कल्याणसारखाच झाला. मामंजी गडबडून गेले व त्यांना त्यामुळे त्र्यंबक सोडण्यास ठरल्यापेक्षा बराच अधिक उशीर झाला. टिळक जे रात्री निघाले ते एका धर्मशाळेत झोपले. पहाटेच एका रस्ता नेईल तिकडे ते निघाले. ती वाट नाशिकची होती. त्यांच्याजवळ त्यांच्या अंगावरील कपड्यांखेरीज दुसरे काही नव्हते. जवळ एक पैसा नाही की दशमी नाही. आपण कोठे जात आहोत याचाही त्यांना पत्ता नव्हता. सरळ जावयाचे व आपल्या पायावर उभे राहावयाचे एवढेच त्यांना त्यावेळी ठाऊक होते. मामंजी मोखाड्यात परत गेले. तेथे त्यांचे मेहुणे मुले नेण्यासाठी येऊन बसलेच होते. त्यांनी मुले नेली तेव्हा मामंजींना फार वाईट वाटले. त्यांना त्यावेळी टिळकांबद्दलही वाईट वाटले. टिळकांच्या डोळ्यासमोर आपल्या आईची मूर्ती एकसारखी दिसत होती व कानात तिचे रामराम हे शब्द गुणगुणत होते. टिळक 10च्या सुमारास नाशिक येथे पोहोचले. त्यांनी नाशिक गाठले खरे, पण या गावचे नाव मात्र त्यांना माहीत नव्हते, कारण ते यापूर्वी नाशिक येथे कधीच आलेले नव्हते. त्यांनी विचारपूस केल्यावर त्यांना हे नाशिक आहे असे समजले. गाव नाशिक आहे असे समजल्याबरोबर त्यांनी गंगेची वाट धरली व ते घाटावर आपले आसन मांडून बसले. देव कोणालाही विसरत नाही त्याप्रमाणे तो टिळकांना सुद्धा विसरला नाही. टिळकांच्याच वयाचा एक मुलगा स्नानासाठी त्यांच्याजवळ थोड्याशा अंतरावर उतरला होता. तो टिळकांजवळ गेला व त्यांना विचारू लागला, तू कोण? मी एक ब्राह्मण आहे. कोठून आलास? कोकणातून. जाणार कुठं? मला माहीत नाही. तुला कोण कोण आहे? आई वाचून सर्व आहे. येथे कोण कोण आहे? येथे कोणी नाही. माझ्या घरी येतोस का? माझे घर मोठे आहे व मला आई वाचून कोणी नाही. तुला ती काहीतरी खावयास देईल. त्याप्रमाणे बोलणे व ओळख झाल्यावर त्या मुलाने आपले ओले धोतर वाळत टाकले व ते वाळल्यावर टिळकांना नेसावयास दिले. आंघोळी वगैरे आटोपल्यावर ते दोघे जण घरी गेले. घरी पोहोचल्यावर त्या मुलाने आपल्या आईशी टिळकांची ओळख करून दिली. त्या मुलाची आई तर त्यापेक्षा अधिक प्रेमळ होती. त्या बाईंनी टिळकांजवळ त्यांची सर्व माहिती विचारली. त्यांची करुण कहाणी ऐकून बाईला फार वाईट वाटले व ती म्हणाली, बाळ, मी काही फार श्रीमंत नाही,
पण मला तुझ्यासाठी जे काही करता येईल ते मी करीन व तुला मी थोडीफार मदत करीन. तू कुठे भटकू नकोस. आमच्या जवळच राहा. घर मोठे आहे व त्यात आम्ही दोघेजण राहत असतो. याप्रमाणे टिळकांना आधार मिळाला व ते तेथेच राहू लागले. येसूबाईंनी टिळकांची वाराने जेवणाची सोय लावून दिली. त्यांचे 4 वार बाहेर लागले आणि 3 वार बाईंनी आपल्याकडे लावून घेतले. ह्या ह्या बाई स्वभावाने चांगल्या होत्या, पण पैशाने गरीब होत्या. त्यांच्या मुलाची विद्या झालेली नव्हती, पण काळजी कळकळीने त्या टिळकांना योग्य ती मदत करू लागल्या. त्यांना पोटाचा आजार असेल. टिळकही त्या बाईंना घरकामात सहाय्य करीत असत. टिळकांना त्या बाईची गरिबीची परिस्थिती माहीत होती. असे असून त्या बाईने त्यांचे 3 वार घेतले हे पाहून त्यांना जरा वाईट वाटले. काही दिवसांनी टिळकांची गावात बरीच ओळख झाली. त्यामुळे त्यांचे आणखी 2 वार बाहेर लागले व बाईंच्या घरी एकच राहिला. टिळकांच्या या नवीन मित्राचे नाव विश्वनाथ बाळकृष्ण मायले व त्याच्या आईचे नाव येसूबाई. ही दोघे मायलेक टिळकांवर निस्सीम प्रेम करीत असत. टिळकां वाचून त्यांना एकही घास कधी गोड लागत नसे. दोघा मित्रांचे प्रेम जवळजवळ बंधुप्रेमच होते. येसूबाईंवर आपल्या खर्चाचा बोजा पडतो म्हणून टिळकांनी जेथे तेथे त्यांची ओळखी झाल्या होत्या तेथे तेथे भाजीपाला आणून द्यावा व त्यांच्याकडून 2 रुपये 3 रुपये दरमहा घेऊन येसूबाईंना ते पैसे देत जावे. टिळकांना संस्कृत भाषेचा नाद लागला. वेदशास्त्र संपन्न गणेशशास्त्री यांच्याकडे जाऊन व आपला हेतू त्यांना कळवून संस्कृत शिकण्यास त्यांनी प्रारंभ केला. शास्त्रीबुवांचे चिरंजीव कैलासवासी लक्ष्मण शास्त्री त्यावेळी लहान होते. टिळक कधी कधी नाशिक येथील भटजींच्या मठातही संथा घेण्याकरता जात असत. टिळकांनी आपल्या शिक्षकांचे प्रेम फारच संपादन केले. त्यावेळी त्यांचे मास्तर रहाळकर म्हणून होते. टिळकांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून त्यांचे मास्तर त्यांना वारंवार आर्थिक मदतही करीत असत. टिळकांना आता आपल्या वडिलांचा त्रास व आईचे प्रेम यांचा विसर पडला. परंतु काव्य देवी, निसर्ग देवता व वक्तृत्व या गोष्टी मात्र सोडून गेल्या नाहीत. एखाद्या वस्तूचे लक्षपूर्वक निरीक्षण करणे, कविता रचणे, आपल्यास जे काही मिळते त्यातून दुसऱ्यास देणे ही तत्त्वे त्यांनी चालूच ठेवली होती. जवळजवळ 8-9 महिन्यांनी मामंजींना आपला मुलगा नाशिक येथे आहे असे समजले व त्यांना हे ऐकून संतोषही वाटला. लगेच त्याने गोविंदराव बेडेकरांना पत्र दिले की नाना नाशिक येथे आहे व त्याची तिथे शिकण्याची सोय चांगली आहे. खर्चही कमी लागतो म्हणून श्रीधर, टिळकांचे मामेभाऊ, सखाराम व तुमची भावजई यास नाशिक येथे बिराड करण्यास सांगा. मी 10 रुपये दरमहा देईन. तुम्ही दरमहा काही देत जा. गोविंदरावांची एक विधवा भावजय होती. हे पत्र वाचून दाखवित असता गंगाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांना मुलीचे दुःख झालेच होते, पण त्यातल्या त्यात त्यांना नातवाची काळजी फार होती. मामंजींनी सुचवल्याप्रमाणे सखाराम भाऊजी, श्रीधर भाऊजी, टिळकांचे मामा व मामी ही मंडळी नाशिकला अचानक येऊन उतरली. टिळकांना शोधून काढून नंतर ही सर्व मंडळी एकत्र राहू लागली. हळूहळू आणखीन थोडी स्थित्यंतरे होऊन टिळक या नाशिकच्या घरचे कर्ते पुरुष बनले व त्यांच्याच हातात तेथील बिराडाचा खर्च व बोजा अंगावर पडला. याच वेळेस मी सखुवंशांकडे खेळायला जात असे व मला तेथून हकलून दिले होते. मामंजी व गोविंदराव बेडेकर प्रत्येकी 10-10 रुपये टिळकांना पाठवीत व टिळक स्वतः थोडे काही मिळवीत व आपला इंग्रजीचा व संस्कृतचा अभ्यास करीत. पुढे आमचे लग्न लागल्यावर लवकरच सखाराम भाऊजी आपले येथील शिक्षण आटोपून पुण्यास गेले. श्रीधर भाऊजी कोकणात गेले. राहिलो आम्ही दोघेच. अर्थात 20 रुपये येत होते ते बंद झाले. त्यामुळे अर्थातच टिळकांना सासूरवाडीखेरीज एकदम आपल्या पायावर उभे राहणे शक्य नव्हते. तेव्हा आम्ही दोघांनी जलालपूरला जाण्याचे ठरवले.